डरकाळी फोडणारे मांजरी बरोबर. यांचं इव्होल्युशन हे खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. तर त्याच्यापैकी सिंह हा जो प्राणी आहे, सिंहाचं इव्होल्युशन हे आफ्रिकेत झालं. म्हणजे सिंहाची उत्पत्ती ही आफ्रिकेत झाली, जशी वाघाची उत्पत्ती चायनात झालेली आहे. ओके. सो भारतात आलेले वाघ हे चायनाकडनं आलेले आहेत. बरं. हां, वेराज भारतात आलेले सिंह हे आफ्रिकेकडनं आलेले आहेत. ओके. सो मॅप जर का बघितला तर आफ्रिका, मग नंतर मिडल ईस्ट, मग त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान सध्याचा, आणि मग भारत, असं ते सगळी ती कनेक्टेड लँड आहे. सो उत्पत्ती आफ्रिकेत झाली. आफ्रिकेतनं ते पॉप्युलेशन हळूहळू हळूहळू वर येत एक मधला कोंगोचं जे अगदी ट्रॉपिकल फॉरेस्ट आहे तेवढं सोडून आणि सहाराचं जे वाळवंट आहे ते सोडून असं पॉप्युलेशन हळूहळू फिरत युरोपापर्यंत अगदी होतं. बरं. आणि भारतातले संदर्भ आता असे आहेत की, किंवा लेटेस्ट आपण एव्हिडन्सेस त्याला म्हणूया, असं म्हणतात की भारतात, भारतवर्ष आपण म्हणूया की भारतवर्षात सिंह हे साधारण ही लेटेस्ट एंट्री आहे. म्हणजे किती की जास्तीत जास्त 4,500 वर्षापूर्वी. त्याच्या आधीचे भारतातले सिंहाचे रेफरन्सेस नाही आहेत.